महाराष्ट्रात भाजपची सत्ता आहे, असं असताना भाजपचा एकही नगरसेवक बारामतीमध्ये निवडून येत नाही, हे नेमकं कशाचं धोतक आहे, काय वाटतं तुम्हाला? हे बघा, भाजपनं कुठल्या माणसाला बरोबर घेतलंय, का त्यांच्या मांडी लावून बसलेत, त्यांनी लढाईत का लढले नाहीत, हा त्यांचा प्रश्न आहे. खऱ्या अर्थानं त्यांचा उमेदवार किती नंबरला गेला हाही त्यांचा प्रश्न आहे. आणि मी आज इथं संघमित्र आणि काळूरामजींच्या बरोबर इथं प्रतिक्रिया द्यायला आलो आहे. मी तुम्हाला सांगेन, त्यांना आमच्या फोटोची किंवा आमच्या नावाची ॲलर्जी होती, पण छातीत ठोकपणे आमचे फोटो लावून काळूरामजींनी बारामतीमध्ये मतं मागितली आणि त्या जनतेनं त्यांना विजयापर्यंत घेऊन गेले. आणि आम्ही बोलायचं नाही, आम्ही त्यांचा सत्कार करायचा नाही, आम्ही निश्चित चांगला पर्याय या महाराष्ट्रामध्ये देऊ. सत्ताधाऱ्यांना म्हणावं, सत्ता येत असते जात असते. आता अँटी इन्कमंट महाराष्ट्रात चालू झालं आहे. आता महाराष्ट्रात बहुजनांची पोरं निश्चित क्रांतीकडं, निश्चित समर्थ पर्यायाकडे जातील, एवढं मी तुम्हाला सांगतो.